साताऱ्याच्या छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली आणि विशेष म्हणजे हा हिंद केसरी किताब महाराष्ट्रात आला। पैलवान महेंद्र गायकवाड विजयी झाला। महाराष्ट्रातला 10वा तर देशातला 39वा हिंद केसरी किताब महेंद्र गायकवाडनं पटकावला। सध्या हिंद केसरी महेंद्र गायकवाड याचं सगळीकडे अभिनंदन होत आहे, पण त्यासोबत चर्चा सुद्धा होतीये, ती म्हणजे अंतिम फेरीत झालेल्या वादाची, माघार घेतलेल्या पैलवान पृथ्वीराज मोळ यांच्या संतापाची। म्हणूनच असं नेमकं काय घडलं की ज्यामुळे किताब जिंकूनही महेंद्र गायकवाडवर टीका केली जाते? विरोधात लढत असणाऱ्या पृथ्वीराज मोळ यांच्या संतापाचं नेमकं कारण काय, सगळ्याच बाबतीत सविस्तर चर्चा करणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी। मंडळी, कुस्ती शौकीनांसाठी महत्त्वाची आणि प्रतीक्षित असणारी स्पर्धा म्हणजेच हिंद केसरी कुस्ती स्पर्धा। कुस्ती हा विषय महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा आहे, त्यामुळे हिंद केसरी कोण ठरतंय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं। यावर्षी संपूर्ण स्पर्धेवर महाराष्ट्राचं लक्ष होतच, शिवाय ही स्पर्धा साताऱ्याच्या मातीत होत असल्यामुळे अनेकांना सुखदही वाटलं। त्याहूनही अंतिम फेरीत महाराष्ट्रातीलच 2 पैलवान असल्याने हिंद केसरी नेमकं कोण होणार याकडे लक्ष लागलेलं होतं। पैलवान महेंद्र गायकवाड आणि पैलवान पृथ्वीराज मोळ दोघेही मातब्बर पैलवान अंतिम फेरीत होते। दोघांचा इतिहास तगडा आणि तितकाच ताकदीचा। पृथ्वीराज मोहोळ पुण्यातील प्रसिद्ध पैलवान, आजोबांपासून कुस्तीची परंपरा चालत आलेला आणि महाराष्ट्र केसरी हा किताब उंचावणारा पैलवान। पृथ्वीराज मोहोळ हा वयाच्या 20व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाला, तर पैलवान महेंद्र गायकवाड सुद्धा तितक्याच ताकदीचा पैलवान। वर्ल्ड ज्युनियर कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक, तब्बल 3 वेळा उपमहाराष्ट्र केसरी। इतकंच नाही तर क्रीडा कामगिरीमुळे सरकारी नोकरी मिळवलेला पैलवान। दोघे हिंद केसरीच्या अंतिम फेरीत समोरासमोर होते। पृथ्वीराज मोळ याने सेमीफायनल मध्ये एनसीआरच्या पैलवान रजत राहुल याला आसमान दाखवलं, तर महेंद्र गायकवाड याने दिल्लीचा पैलवान अनिरुद्ध कुमार याला पराभवाची धूळ चारली होती। मैदान मारत हे दोघेही महाराष्ट्रातले मल्ल साताऱ्यात हिंद केसरीच्या अंतिम फेरीत पोहोचले। लढत सुरू होताच दोघांनी एकमेकाला आजमावत शड्डू ठोकला। सुरुवातीपासूनच महेंद्रने आक्रमक पवित्रा घेतला, मात्र भारंदाज डाव टाकताना महेंद्रकडून पृथ्वीराजचा हात दुखावला गेला। पृथ्वीराज जखमी झाल्यामुळे ही लढत थांबवण्यात आली। डॉक्टरांनी पृथ्वीराजच्या हाताची तपासणी केली, तो त्यानंतरही आखाड्यात उतरला, मात्र त्याच्या हातातून वेदना येऊ लागल्या, त्यामुळे पृथ्वीराजनं माघार घेतली। परिणामी महेंद्र गायकवाडला हिंद केसरी घोषित करण्यात आलं। म्हणजे महेंद्र गायकवाड हिंद केसरी झाला असला आणि ही स्पर्धा संपन्न झाली असली तरी वाद मात्र तसाच राहिलाय। पृथ्वीराज मोहोळने आपल्याला जाणीवपूर्वक दुखापत केली असल्याचा आरोप महेंद्र गायकवाडवर केलाय। तसंच कुस्ती पाहण्यासाठी बसलेले गायकवाडचे समर्थक आवाज देऊन मला दुखापत करण्यासाठी प्रोत्साहन देत होते, असंही एका प्रतिक्रियेत त्याने म्हटलंय। दुखापत झाली आणि कुस्ती करता आली नाही तेव्हा पैलवान पृथ्वीराज मोळ आणि त्याचे वडील संतापले। अत्यंत कमी वयात हिंद केसरी जिंकण्यासाठी सज्ज झालेल्या पृथ्वीराजला यशानं हुलकावणी दिल्यानं दुःख झालं। याच दरम्यान हिंद केसरी ठरलेल्या पैलवान महेंद्र गायकवाडनेही प्रतिक्रिया दिली। मी फक्त माझा कुस्तीचा डाव केला, या दरम्यान दुखापत करण्याचा कोणताही हेतू नव्हता। मी जो डाव केला तो 90 अंशात होता, तो वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दरम्यान त्याला दुखापत झाली, अशी प्रतिक्रिया महेंद्र गायकवाडने दिली। तसेच पृथ्वीराज माझा वैरी नाही, आम्ही भावासारखेच आहोत, पण आज काही गैरसमजांमुळे वाद होत आहेत, असंही त्यानं म्हटलंय। म्हणजे या 2 पैलवानांमधील झालेल्या या वादामुळे कुस्ती जगताला अहिल्यानगर इथं झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याची लढत आठवतीये। त्याही वेळी पैलवान पृथ्वीराज मोळ आणि पैलवान महेंद्र गायकवाड एकमेकांच्या समोर होते। महाराष्ट्र केसरीच्या या अंतिम सामन्यात आपल्याला कळू न देता ऍक्टिव्ह पिरियड का चालू केला, असा प्रश्न पंचांना विचारायला महेंद्र गायकवाड गेले होते। त्यानंतर पंचांचा निर्णय पटला नाही असं म्हणत महेंद्र गायकवाड मैदानातून बाहेर पडला। परिणामी पृथ्वीराज मोहला महाराष्ट्र केसरी घोषित केलं गेलं। याच वेळी कुस्तीगीर परिषदेने महेंद्र गायकवाडवर 3 वर्षांची बंदी घातली होती। 2 पैलवान आणि 2 वेळचे वाद यांची आता महाराष्ट्रभर चर्चा होतीये। तर याच वेळी हिंद केसरीचा गदा पटकावलेला पैलवान महेंद्र गायकवाड याच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव सुद्धा होतोय। या कुस्तीवर त्यातल्या डावपेचांवर किंवा दुखापती संदर्भात महेंद्रवर टीका होत असल्या तरी सुद्धा महेंद्रचा इथवरचा प्रवास हा काही सोपा नाहीये। अथक प्रयत्न, संघर्ष, अपयश, वाटायला आलेली बंदी ते हिंद केसरीपर्यंतचा प्रवास प्रचंड खडतर आहे। म्हणजे महेंद्र गायकवाड हा सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ तालुक्यातील शिरशी गावचा पैलवान आहे। शिरशी हे दुष्काळी पट्टा असणारं गाव, जिथं निसर्गावर अवलंबून शेती केली जाते। महेंद्रची घरची परिस्थिती सुद्धा अगदी बेताचीच। त्याचे वडील काकासाहेब गायकवाड हे स्वतः एक पैलवान होते, पण घरच्या परिस्थितीमुळे त्यांना कुस्तीमध्ये फार मोठी झेप घेता आली नाही। आपल्या मुलांना मात्र कुस्तीत नाव कमवावं असं त्यांचं स्वप्न होतं। महेंद्र लहानपणापासूनच धिप्पाड आणि ताकदीने मजबूत पैलवान होता। त्याची हीच आवड आणि शरीराची ठेवण पाहून वडिलांनी त्याला कुस्तीच्या आखाड्यात उतरवलं। सुरुवातीला गावाकडच्याच लाल मातीत महेंद्रने कुस्तीचे प्राथमिक धडे गिळवायला सुरुवात केली। त्यानंतर पुढील चांगल्या प्रशिक्षणासाठी त्याला पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल म्हणजेच काका पवार यांच्या तालमीत पाठवण्यात आलं।
तिथं अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी विजेते काका पवार आणि वस्ताद गोविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्रच्या खऱ्या पैलवानकीला आकार मिळायला लागला. महेंद्रच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर त्याचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरशी इथं झालं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण वेताळेश्वर विद्या मंदिर शिरसी आणि उच्च माध्यमिक शिक्षण स्वामी विवेकानंद विद्यालयातून पूर्ण झालं. कुस्तीच्या आखाड्यात महेंद्र तासनतास घाम गाळायचा. त्याची मेहनत, एकाग्रता आणि गुरुवरे काका पवार यांनी करून घेतलेली तयारी यामुळे तो अल्पावधीतच अनेक गदांचा आणि किताबांचा मानकरी ठरला. त्याने अनेक नामांकित स्पर्धा आणि चॅम्पियनशिप जिंकल्या. तरी महाराष्ट्रातील प्रत्येक पैलवानाचं एक स्वप्न असतं आणि ती स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी. साताऱ्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्रनं पहिल्यांदाच मोठ्या पातळीवर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिथं त्यानं तगड्या पैलवानांना आसमान दाखवून कुस्ती क्षेत्रात खळबळ उडून दिली. जरी त्याला त्या वर्षी उपविजेतेपदावर किंवा मागे राहावं लागलं असलं तरी त्याची खरी परीक्षा पुण्यात झालेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत होती. पुण्यातील कोथरूड भागात झालेल्या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत महेंद्र गायकवाडने गादी विभागातून आपली मक्तेदारी निर्माण केली. एक एक करत त्यानं अनेक मोठ्या मल्लांना पराभूत करत पुढे चाल ठेवली. या स्पर्धेतील सगळ्यात मोठा आणि बहुप्रतीक्षित सामना ठरला तो महेंद्र गायकवाड विरुद्ध सिकंदर शेख. सिकंदर शेख हा सध्याच्या घडीला कुस्ती क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय आणि वादळी पैलवान मानला जातो. या सामन्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागून राहिले होते. या सामन्यात महेंद्रने आपल्या वजनाचा आणि ताकदीचा अचूक वापर करत सिकंदर शेखला गुणांवर पराभूत केलं आणि थेट फायनलमध्ये धडक मारली. या कुस्तीनंतर सोशल मीडियावर आणि कुस्ती शौकीनांमध्ये बरीच चर्चा आणि वादंगही निर्माण झाले. परंतु महेंद्रनं अत्यंत संयम राखत आपलं पूर्ण लक्ष फायनलच्या सामन्यावर केंद्रित केलं. फायनलच्या लढतीत महेंद्र गायकवाडचा सामना माती विभागातल्या विजेता पैलवान शिवराज राक्षेशी झाला. हा सामना अत्यंत ऐतिहासिक ठरला कारण दोघेही पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील म्हणजेच काका पवारांचे पट्टे होते. एकाच तालमीतले दोन पैलवान आमने सामने आल्यामुळे कुस्ती शौकीनांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती. या अंतिम लढतीत शिवराज राक्षे यानं महेंद्रवर ताबा मिळत अवघ्या काही मिनिटातच बाजी मारली आणि 65व्या महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावावर केला. महेंद्र गायकवाडला या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उपमहाराष्ट्र केसरी पदावर समाधान मानावं लागलं. त्यानंतरच्या 2च वर्षात आणखी 2 महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड पोहोचला. दोन्ही वेळेला उपमहाराष्ट्र केसरी ठरला. ट्रिपल उपमहाराष्ट्र केसरी झाला. महाराष्ट्र केसरीची सल मनात होतीच पण जिंकण्याची रगही तशीच मनात होती. यंदाच्या हिंद केसरी छद्दू ठोकला आणि महेंद्र गायकवाड हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरला. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या संपूर्ण पट्ट्यात आज महेंद्रला कुस्तीतला बाहुबली म्हणून ओळखलं जातं. आपल्या नावासारखंच बाहुबली यश त्यांनी मिळवलंय. पण मंडळी, हिंद केसरीच्या या फायनल लढतीत झालेल्या वादावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.